नमस्कार, मी योगेश सिविक मिरर मध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आहोत शनिवार वाड्याच्या समोरील बाजूस। माझ्या मागे तुम्ही जर बघाल तर हा बाजीराव पेशव्यांचा पुतळा आहे। त्याच्या मागे शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे। शनिवार वाडा ही पुणेकरांसाठी तसंच देशभर महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या पर्यटकांसाठी ही एक आकर्षण स्थळ आहे। परंतु केवळ पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विचार न करता एक ऐतिहासिक वास्तू असल्याचं तथ्य आपण विसरता कामा नये। शनिवार वाड्याच्या समोरील बाजूस मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। तिथे चांगल्या पद्धतीने स्वच्छता वगैरे ठेवली जाते। परंतु शनिवार वाड्याच्या मागील बाजूस अतिशय भयंकर अवस्था आहे। आपण शनिवार वाड्याच्या मागील बाजूस कशा पद्धतीने अस्वच्छता आहे ते या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता आपण गणेश दरवाजाच्या मागील बाजूस आहोत। आपण इकडे बघितलं तर ह्या बाजूला लाल महाल आहे, इकडे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर आहे आणि हा शनिवार वाड्याचा या बाजूला हा बुरुज आहे। तर ह्या बुरुजाखाली आपण जर बघितलं तर इथे एक इलेक्ट्रिसिटीचा एक बॉक्स आहे आणि याच्या बाजूला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोकांनी घाण करून ठेवली आहे, लघवी करून ठेवलेली आहे। लोक कचरा इथे टाकतायत। इथे या लोखंडी रेलिंगच्या बाजूलाही पण लोकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकलाय आणि मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याचं पण आपल्याला इथे दिसतंय। शनिवार वाड्याच्या मागील बाजूस हा आहे नारायण दरवाजा। इथे तुम्ही नारायण दरवाजाच्या बाहेरील बाजूस जर बघितलं तर ही लोखंडी रेलिंग तुम्हाला इथे दिसेल आणि ही लोखंडी रेलिंग तुटलेली आहे, अक्षरशः तुटलेली आहे। त्याच्या बाजूला कोणीही शनिवार वाड्याच्या आतील बाजूस कोणीही जाऊ शकतं। तिथं मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला आहे, प्लास्टिकच्या बॅगा आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, दगड वगैरे पडलेले आहे। असेच या बाजूला जर तुम्ही बघितलं तर मोठ्या तिकडे एक इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, तो बोर्ड उघडा आहे। एक ऐतिहासिक वास्तू आहे शनिवार वाडा। इथे लाकडी फळ्या वगैरे सगळ्या टाकून ठेवलेल्या आहेत। इथे थर्माकोलचे वगैरे आपल्याला तुकडे इथे पडलेले दिसत आहेत। इकडे जर तुम्ही बघितलं तर ह्या झाडाच्या खाली आणि शनिवार वाड्याच्या भिंतीवर लोकांनी लघवी करून ठेवलेली आहे। एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण शनिवार वाड्याचा किती आदर ठेवतोय, किती सन्मान ठेवतोय हेच यातून दिसून येतंय। खरं तर हा अनादर आहे। इकडे जर बघितलं तर हा इलेक्ट्रिसिटी बोर्ड देखील तसाच उघडा आहे। इथे संपूर्ण कचरा झालेला आहे, लोकांनी इथे लघवी करून ठेवलेली आहे। तर इथे शेजारी एक मंदिर आहे छोटंसं। तर अतिशय भयानक ही अवस्था आहे। प्रशासनाने याबद्दल तातडीने पावलं उचलली पाहिजे। शनिवार वाड्याच्या बाहेरील बाजूची दुरुस्ती केली पाहिजे। या सगळ्या गोष्टींची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने याबद्दल तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे। ही लोखंडी रेलिंग वगैरे दुरुस्त करणं गरजेचं आहे।